छोटं बाळ असतं बरं का घरामधलं. त्याला ना मी म्हणजे शरीर हे पण कळलेलं नसतं. ते छोटंसं बाळ बाळ असतं ना तानं, ते आपल्याच बोटांच्याकडे असं बघत हसतं. त्याला कळतच नाही बोटं कशी हलतायत. त्याला कळत नाही की ही बोटं ते बाळ हलवतं आहे. तिथून आपल्या मीची सुरुवात होते, जिथे त्या छोट्या बाळालाही माहीत नसतं का तो कोण आहे. मग त्याला हळू मी पण येतं. त्याला मी काहीतरी वेगळा आहे बरं का, एकमेव अद्वितीय आहे, असं त्याला अलीकडे तर मुलांना 1.5 वर्ष, 2 वर्षातच कळायला लागतं. म्हणजे माझ्या काळी 20 वर्षानंतर थोडं कळायला लागायचं. पण आता 2 वर्षाच्या नंतर तुमच्या घरातली जी छोटी मुलं असतील, त्यांना मला मला म्हणत असणार ते आणि तुम्हाला अजिबात त्यांचं ऐकायलाच लागत असणार. तर ती मीची जाणीव आहे, ती पहिली जाणीव काय आहे? ती पहिली जाणीव ही आहे, मी म्हणजे शरीर. लहान मुलं असतात ना, ती काय म्हणतात बघा, बाळाला दूध हवं. म्हणजे ते स्वतःला ना बाळाला दूध हवं, स्वतःचं नाव घेतात. त्यांना ते माहीत नसतं की आपण आपण आहोत. म्हणून ना आपण वेगळं असणं, आपलं वेगळेपण कळणं ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जी माणसाला आहे, काही मॅमल्सना आहे, हत्तीला आहे ती गोष्ट. पण हे कळणं फार महत्त्वाचं आहे. ग्रेट एप फॅमिलीपर्यंत जे मॅमल्स आहेत ना, त्यांना हे कळत नाही. ग्रेट एप्सना कळतं. कारण जे ही जी ग्रेट एप फॅमिली, चिंपॅन्झी, ओरँगुटांग जे होते ना, त्यांना ना शास्त्रज्ञांनी मोठा आरसा दाखवला. तर पहिल्यांदा ना ते लोक येऊन त्याला धडकले. त्यांना वाटलं हा दुसरा वानर आहे. त्यांना मीची जाणीव नव्हती. पण ग्रेट एप म्हणजे आपलेच पूर्वज ना, त्यांना थोडंसं मेंदू वगैरे आपल्यापेक्षा कमी पण मेंदू आहे. मग त्यांनी ना नीटपणे त्या आरशाकडे बघितलं. मग त्यांनी ना त्या आरशावरती जाऊन ठकठक केलं आणि अर्ध्या तासानंतर ते आरशात बघून केस विंचरायला लागले. म्हणजे त्यांना कळलं की मी हा आहे आणि ते माझं प्रतिबिंब आहे. तर माणसाला हळूहळू हळूहळू कळायला लागतं की अरे मी म्हणजे शरीर बरं का. पहिल्यांदा कळतं. मग त्याला कळतं की मी एकमेव मी आहे. आणि उत्क्रांतीशास्त्र आपल्याला असं सांगतं 72,000 वर्षापूर्वी, 70 ते 72,000 वर्षापूर्वी कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन झाली. म्हणजे माणसाला हा मीपणाचा साक्षात्कार झाला. आणि मग प्रश्न निर्माण झाला की मी नेमका कोण, हा दुसरा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न संस्कृतीने सोडवला, कुटुंबाने सोडवला. ते म्हणाले मी म्हणजे भूमिका, मी म्हणजे माय रोल्स. हे कोणी दिलं? संस्कारातून आलं आणि नाती दिली. आपण बाळ मोठं व्हायला लागलं ना, की त्याच्यावरती सगळी मंडळी नाती 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 त्याचं रोपण करतात ना. म्हणजे पहिल्यांदा मी इज डिफाईन्ड बाय रिलेशनशिप्स. हां, म्हणजे त्याला सांगितलं तू ह्याचा हा, म्हणजे उलटं सांगितलं तर हे आजोबा बरं का, म्हणजे तो नातू. हे बाबा बरं का, म्हणजे तो मुलगा. म्हणजे पहिल्या भूमिका आपल्याला कोण देतं? तर पहिल्या भूमिका आपल्याला देतं ते कुटुंब. नंतरच्या भूमिका आपल्याला कोण देतो? तर समाज. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या भूमिका दिल्या जातात. या भूमिका आपल्याला मिळत असतानाच गंमत काय होते, मी आता माझ्याकडे पाहायला लागतो ना. तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये जेव्हा मुलं टीन एजला येतात, तेव्हा त्या सगळ्यांच्या वाटेमध्ये एवढे आरसे कसे येतात हे आपल्याला कळत नाही. हां, की अरे आपल्याला ते आरसे दिसत नाहीत, पण त्यांना आरसे कशाला? एनी रिफ्लेक्टिंग सरफेस दिसला की ते बघतात. कारण त्यांना जाणीव होते ना आता की मी म्हणजे कोण, माझे गुण काय, माझे दोष काय. आणि हे जे माझे गुणदोष मला समाजाने आणि कुटुंबाने दिलेल्या भूमिका, यांना म्हटलंय परंपरेमध्ये उपाधी. उपाधी लावणं. उपाधी लावणं याचा अर्थ ती पदवी म्हणून आपण म्हणतो ना, तर या सगळ्यांना संस्कृतमध्ये म्हटलंय उपाधी. आणि या उपाधी माझ्या जितक्या वाढत जातात तितका मी उपाधींच्या मध्ये गुरफटत जातो. बघा तुमचं आणि माझं असंच होतं ना. म्हणजे त्यावेळेला मी कोण आहे? तर मी ना कोणाचा तरी वडील आहे, कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी मुलगा आहे, म्हणजे या भूमिका झाल्या. मी डॉक्टर आहे, मी शिक्षक आहे, मी व्यापारी आहे, या भूमिका झाल्या. मी गोरा आहे, मी काळा आहे, मी उंच आहे, मी लठ्ठ आहे, मी बारीक आहे, हे गुण विशेष झाले. हे सगळ्या उपाधी इतक्या तुमच्या आणि माझ्या भोवती वेढे घालायला लागतात की ह्या सगळ्या उपाधींमध्ये होणारे बदल म्हणजे माझ्यात होणारे बदल असं मी मानायला लागतो. मी हे तेव्हा लक्षात घेत नाही की माझ्या या सगळ्या उपाधी आहेत आणि तरीसुद्धा या उपाधींच्या पलीकडे मी कोणीतरी आहे.
ही माझी जाणीव जाते, कारण ह्या सगळ्या उपाधींच्या मध्येच मी गुरफटलेला असतो. प्रत्येक उपाधीला महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर प्रत्येक उपाधीमध्ये माझे गुणदोष असतात. आणि मग काय होतं बघा, हां, मी 3 पद्धतीने स्वतःकडे पाहायला लागतो. बघा, हे फार इंटरेस्टिंग आहे. कधी कधी मी स्वतःकडे सर्व गुणांचा पुतळा म्हणून पाहायला लागतो. विशेषतः मला यश वगैरे म्हणतं, सगळेजण म्हणतात किती शोना आहे ना, ह्याच्यासारखं कोणालाच जमत नाही. मग मी पण म्हणतो माझ्यासारखं ना, ही गोष्ट कोणालाच जमत नाही. अशा वेळी मी होतो कॅपिटल आय. आपण त्याला काय म्हणूया, स्वप्रतिमेला मी कॅपिटल आय झालो. कधी कधी ना, हा ना काळाच आहे, हा ना जरा नकटाच आहे, हां, याला ना काही येतच नाही शिकवलेलं. अशा वेळेला माझी भूमिका काय झाली, छोटा आय. का बरं? कारण मी प्रत्येक उपाधी मला चिकटून घेतो ना. मी काय म्हणतो की मी काळा आहे यार, मग आता काळा आहे म्हणजे माझ्यामध्ये काय अर्थच नाही आहे. हां, म्हणजे ना मला काय येणारच नाही. की मी काय केला, माझा जो छोटा आय आहे स्वप्रतिमेचा, आत्मप्रतिमेचा, तो अधिकाधिक छोटा 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 करत गेलो. म्हणजे ते होते कुरूप वेडे, ते नाही का गाणं आहे, की त्याला तेव्हा माहीत नसतं तो राजहंस आहे म्हणून. ते आपले सगळेजण त्याला फीडबॅक देत असतात की जरी तू असाच आहेस, तू तसाच आहेस, तू तसाच आहेस. कधी कधी आपण छोट्या आयवर जातो, कधी कधी आपण मोठ्या आयवर जातो, आणि कधी कधी आपण तटस्थ, चाललंय ते चालू द्यावं. हे सगळं आपलं मोठेपणी पण होतं. म्हणजे काही काही माणसं एखाद्या नात्यामध्ये, एखाद्या कामामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व होतात. नंतर त्यांना पाहिजे त्या तसं मिळत नाही, अपेक्षांची पूर्ती होत नाही. मग सगळेजण काय म्हणतात, काही ना करून फायदा नाही, कोणासाठी ना करत 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 राहायचं, आपल्या हातात शेवटी काय पडतं, काही नाही पडत. आता ना सांगितलं तेवढं करायचं, तो त्याच्या जागी मी माझ्या जागी, असं राहायचं. म्हणजे काय, तो तटस्थपणा. हां, ऑफिसमध्ये जाणारी मंडळी ॲप्रेझल नंतर असं करतात. हां हां, म्हणजे ते त्या तटस्थपणावरती जातात. हां, म्हणजे आता ॲप्रेझल म्हणून निघालं बघा, म्हणजे सगळे हसले, त्या अर्थी कळेल त्यांना की ॲप्रेझल जेव्हा दिलं जातं तेव्हा मंडळी म्हणतात काम करून काय फायदा नाही हो, हां, मरमर मरायचं नाही या कंपनीसाठी, शेवटी ना कुणाला काही ना कदर नाही. आता ना 9 वाजता यायचं, 5 वाजता जायचं, आणि दिलं तेवढं करायचं. आपण अध्यात नाही मध्यात नाही. म्हणजे मला एक जण म्हणाला की मी आता असं ठरवलंय, म्हणाला की ऑफिसमध्ये गेलो की पंच, नंतर लंच, आणि मग परत पंच, परत यायचं. म्हणजे तो असतो तो तटस्थपणा असतो. त्याच्यानंतर असतो छोटा आहे, म्हणजे मी म्हणतो ना की यार आपलं नशीबच असे रे, म्हणजे आपल्याकडे कसं चाललंय ना, खराब बॅडलक आहे. आणि खराब बॅडलक याचा अर्थ काय, 2 प्रकारचे बॅडलक असतात बाय द वे. म्हणजे एक साधं बॅडलक असतं आणि एक खराब बॅडलक असतं. तर खराब बॅडलकवाला म्हणजे छोटा आयवाले काय म्हणतात, यार आपलं असंच होतं रे, आपण प्लॅटफॉर्मवर गेलो की गाडी सुटतेच. आपण 3 नंबरवरती उभे असलो की 5 नंबरला गाडी येते, 5 नंबरला उभे असले की 3 नंबर येते. म्हणून आपण वरच्या त्या ब्रिजवरती उभं राहिलं तर गाडी येतच नाही. मग आपण पांढरा शर्ट घातला की त्याच्यावरती डाळ पडतेच. आपण लाईनीमध्ये गेलो ना की लाईन बंदच होते, हाऊसफुल. हां, आपल्याला नेहमी 3री सीट सुद्धा मिळत नाही. आपल्या शेजारी कधीही सुंदर मुलगी येऊन बसत नाही. म्हणजे काय इतकी ट्रॅफिकमध्ये तर आपलीच लेन स्लो चालते, हो की नाही. हां हां, म्हणजे आपल्याला इतक्या गोष्टी छोट्या आईवरती आणतात का नाही. हां, म्हणजे एकदा माझा असा मित्र होता, तो म्हणाला माझं खराब बॅडलक आहे रे, म्हणाला जे खराबच आहे सगळं. म्हटलं असं नाही, असं नसतं रे, म्हटलं अडचणी तर सर्वांनाच येतात, आधी भौतिक आधी जैविक, आपलं माहिती आहे ना, ते सगळं सर्वांनाच येतात. तो म्हणाला नाही माझं स्पेशल आहे. मग त्याने काय, तो म्हणाला मी प्रयोगानं प्रूव्ह करू शकतो. म्हटलं कर बघूया. त्याने कागद घेतला, त्याचे 2 बोळे केले, एक माझ्या हातात दिला, मला टाक त्या खिडकीतून बाहेर. हां, मी टाकला तर माझा पलीकडे गेला, त्याने टाकला त्याचा अलीकडे आला. तो म्हणाला बघ, इथे सुद्धा खराब बॅड लक. म्हणजे हा काय झाला, जरा आपण चित्राकडे बघूया, हा झाला छोटा आय बघा. आणि मग आक्रमक, म्हणजे मालाच सगळं मिळालेलं. कालचं आठवते, आसुरी संपत्ती, दर्प, दंभ, नाही का, शत्रू मी मारत जाईन, हे जे सगळं होतं ना ते आक्रमक होतं. म्हणजे आता नीटपणे या स्लाईडकडे पाहिलं तर लक्षात येईल, जिथं मी टिंब दाखवलंय ती एक स्वतःकडे बघायची भूमिका आहे, ती तटस्थ आहे. ती कुठल्या आपल्या आदिम रिस्पॉन्समधनं आली, काल आपण बघितलं बघा, फाईट फ्लाईट फ्रीज. तर तटस्थता येते फ्रीजमधून. मख्खपणे सामना सुरू आहे माझ्यासमोर, माझ्या जीवनाचा सामना.
छोटा आय जो आहे तो आहे भिडस्त. तो कुठून आला? फ्लाईटमधनं. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? छोटा आय गिरवत गेलं तर त्याला म्हणायचं न्यूनगंड. बरोबर? मोठा आय जो आहे तो आक्रमक आहे. तो कशातून आला? फाईट रिॲक्शनमधनं आला. म्हणून तो ज्याने गिरवला त्याला काय म्हणतात? अहंगंड. म्हणजे आपल्याला आता काय कळलं बघा, अहंगंड म्हणजे काय, न्यूनगंड म्हणजे काय, आणि मख्खपणा म्हणजे काय. म्हणजे जो मख्खपणा असतो तो आहे बघा. आता ह्या 3 स्वतःच्या आत्मस्वीकाराच्या भूमिकेमधून तुम्ही आणि मी हे सतत जात असतो बघा. मला यश मिळालं, मी कॅपिटल आयवर जातो. मला अपयश मिळालं, मी स्मॉल आय वरती येतो. मी समजा माझ्या करिअरमध्ये आहे, मला खूप काहीतरी मस्त मिळालं, वा कॅपिटल आय, माझ्यासारखं कुणीच नाही. आता बघा, मी यशस्वी डॉक्टर या भूमिकेमध्ये इतका गुरफटलेलो आहे की त्या भूमिकेतल्या यश आणि अपयशाच्या बरोबर मी काय जोडलं? माझ्या अख्ख्या अस्तित्वाला जोडलं. माझं अख्खं अस्तित्व म्हणजे माझी उपाधी झाली. मी समजा पेरेंट म्हणजे पालकाच्या रोलमध्ये आहे आणि माझं मूल म्हणजेच माझं जीवन असं मी म्हणत गेलो. काल मी तुम्हाला ज्ञानेश्वरांचं उदाहरण दिलं. तर मग मी काय केलं की मी माझ्या मुलांमध्ये पालकत्व ही माझी उपाधी मी माझ्यामध्ये भिनवून घेतली. असं झालं असल्यामुळे मग पुढचा प्रश्न बघा की मग निरोगी आत्मस्वीकार म्हणजे काय? हा कॉर्टिकल. आधीचे तिन्ही कसे होते? लिंबिक सिस्टीम. आता इथं मला साक्षीभाव आला आणि मी स्वतःकडे कसा पाहायला लागलो बघा. दिसतंय तुम्हाला? दिस इज अ कॅपिटल आय विच इज मेड अप ऑफ स्मॉल आईज. याच्यातला प्रत्येक छोटा आय म्हणजे माझी एक एक उपाधी, माझा एक गुण, माझा एक अवगुण, माझी एक भूमिका. आणि हे सगळं मिळून जरी मी होत असलो तरी एक छोटा आय म्हणजे अख्खा मोठा आय नव्हे. आणि ही स्वतःकडे बघण्याची, आपल्याला मानसशास्त्र सांगतं की ही स्वतःकडे बघण्याची महत्त्वाची गोष्ट आहे. इथं तुम्ही स्वतःच्या गुणांकडे मी तो गुण आहे असं न मानता बघता. याला परंपरेमध्ये शब्द वापरलेले आहेत, गुणाधीन गुणातीत. गुणांच्या अधीन जो झालेला आहे तो काय म्हणेल? मी छोटा आहे, मी कॅपिटल आहे, मी टिंब आहे. आणि हा माणूस म्हणेल की माझ्यामध्ये हे सर्व गुण आहेत, हे सर्व अवगुण पण आहेत, माझी वैशिष्ट्ये आहेत, पण त्यातल्या कुठल्याही वैशिष्ट्यावरती माझी तुम्हाला परीक्षा करता येणार नाही. दॅट इज नॉट द होल ऑफ मी. तो अख्खाच्या अख्खा मी नव्हे. म्हणून खूप महत्त्वाची गोष्ट, हा जो आपला कॅपिटल आय मेडअप ऑफ स्मॉल आईज आहे त्याच्याकडे आपण नीटपणे बघूया की हा जो माणूस आहे हा म्हणतो की मला विचार आहे. हा कॉर्टिकल आहे माणूस. तो म्हणतो माझा विचार कसा चालवायचा ते चॉईसेस माझ्याकडे आहेत. मी माझ्या उपाधींच्या मध्ये इतका असा गुरफटून राहणार नाही. मग साक्षीभाव आला. आता काय गंमत आहे ते मी तुम्हाला सांगतो. हा माणूस जो आहे हे तुम्हाला इथे दिसायला फार छान दिसतं, पण तुमची आणि माझी गडबड काय होते की आपण नेहमी छोटा आहे ते मोठा आहे, छोटा आहे ते मोठा आहे असेच जात राहतो. म्हणजे कधी मी स्वतःला अपूर्ण मानतो आणि कधी मी स्वतःला परिपूर्ण मानतो. याच वरती मी राहत असतो. कारण हे दिसणं सोपं आहे, पण हे स्वतःच्या मनामध्ये आणणं ही गोष्ट खूप कठीण आहे. सचिन तेंडुलकर जेव्हा निवृत्त झाला त्यावेळेला त्याला असं विचारलं की सचिन, पीपल विल मिस यू बिकॉज दे लव्ह यू सो मच. असं त्याला सांगितलं की लोक तुझ्यावरती इतकं प्रेम करतात. तर सचिन तेंडुलकर तिथं काय म्हणाला? पीपल डोंट लव्ह मी, दे लव्ह माय गेम. आता तुम्हाला कळेल कॅपिटल आय मेडअप ऑफ स्मॉल आय म्हणजे काय. तो म्हणाला दे डोंट लव्ह मी, दे लव्ह माय गेम. म्हणजे त्यांचं माझ्यावर प्रेम नाही आहे, त्यांचं माझ्या खेळावर प्रेम आहे. हे ज्याला जमतं त्याचा आत्मस्वीकार निरोगी आहे. त्यामुळं ही आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं कॅपिटल आय मेडअप ऑफ स्मॉल आईज ही आपली महत्त्वाची गोष्ट आहे. मी अपूर्णच राहणारी ही भीती माणसाच्या मनामध्ये जेव्हा खूप जास्त असते, त्याला सार्त्र नावाचे फिलॉसॉफर होते, त्यांनी म्हटलंय बॅड फेथ. बॅड फेथ नावाची संकल्पना सार्त्रने मांडली आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की जर तुम्ही कायमच न्यूनगंडामध्ये राहिलात तर त्याला तुम्ही बॅड फेथ असं म्हणाल. आणि निरोगी आत्मस्वीकार
हा त्रासदायक का होतो? कारण तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अपेक्षांची दैनंदिन कसोटी असते म्हणून. ही अपेक्षांची कसोटी बघा, कुठली भूमिका घ्या तुम्ही, रोजची कसोटी आहे आणि आपणच खेळत असतो आणि आपणच अंपायर असतो बरं का. ही फारच मजा आहे. म्हणजे आपल्याच जीवनाचा, आपल्याच दिवसाचा रोजचा सामना, त्याच्यामध्ये 2 अंपायर्स कोण माहिती आहे? एक मी आणि एक समोरचे. दोघेही सारखे सांगत असतात आऊट का नाही, नो बॉल का काय, सगळं सांगत असतात. आणि एक तिसरा पंच पण असतो, त्याला म्हणतात, तो असतो समाज. म्हणजे मी आणि समोरचे हे 2 पंच, समाज नावाचा तिसरा अंपायर, हे सगळे मिळून रोज माझा निकाल लावत असतात. त्यामुळे मी कॅपिटल आय मेड अप ऑफ स्मॉल आईज किती जरी म्हटलं तरी हे सगळे जण जे आहेत ना, ते मला आयदर छोटा आय किंवा मोठा आय, छोटा आय किंवा मोठा आय असे सतत मला ते ढकलत असतात. मग काय होतं? मग मला ना जेव्हा वाटतं ना, हे पहिलं तुम्हाला माहिती आहे ना, आऊट दिलं की आपण पहिल्यांदा कोणाला दोष देतो? अंपायर चिकी खाऊ आहे. पहिला दोष आपण अंपायरला देतो, हो की नाही? मी अरे आऊटच नव्हतो असं म्हणतो. हां, इथे 3 अंपायर आहेत, त्यामुळे 3 जणांना दोष द्यावा लागतो. म्हणून तुम्ही आणि मी अपयश आल्यावरती तिन्ही अंपायर्सवरती पहिली लेबल लावतो. पहिला अंपायर मी, लेबल लावतो माझ्यावरती, तुझ्यात काही नाहीच रे. हां, म्हणजे अशी माणसं यशस्वी झाली तरी ते म्हणतात यशस्वी होणं फ्ल्यूक होतं, माझ्यात ते नाही, ते लक होतं म्हणून झालं. म्हणजे माझ्यावरती लेबल लावतात की अरे मीच कसा कमी. काही जण असतात ते दुसऱ्यांवरती लेबल लावतात, ते म्हणतात की मी अत्यंत गुणवान आहे, म्हणजे माझ्यासारखा माणूस दुसरा नाहीच कुणी. पण कोणाला ना इकडे कळतच नाही हो, ॲप्रिसिएशनच नाही. हां, म्हणजे इथे लेबल कोणावरती लावलं, इथं मी लेबल दुसऱ्यांवरती लावलं. आणि तिसरं जे लेबल असतं, तिसरा अंपायर खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये समाजापासून ते दैवापासून ते अख्ख्या पृथ्वीमालेपर्यंत सगळे, म्हणजे शनी मंगळ वगैरे सगळे, राहू केतू, सगळ्यांच्या वरती मी लेबल लावू शकतो. आता अंपायरनं लेबल लावणं खूप सोपं आहे ना, आणि तुम्ही आणि आम्ही हे सतत करत असतो. मग मी काय करतो बघा, थकतो थकतो थकतो, सामना तर चालू ठेवावाच लागतो मला जगण्याचा. मग काय बरं करायचं? मग मी असं ना खेळत राहतो तो सामना. म्हणजे काय झालं? फ्रीज, मख्ख झालो. सामान सगळं सामन्याचं मोडून फोडून टाकतो. म्हणजे काय झालं? फाईट. किंवा मैदान सोडून धूम पळत सुटतो. म्हणजे काय झालं? फ्लाईट. आलं? फाईट, फ्लाईट आणि फ्रीज. मग माझ्या ज्या इच्छा आणि प्रेरणा असतात त्या बघूया काय होतात. या माझ्या इच्छा आणि प्रेरणा आहेत बघा. मला परिपूर्ण व्हायचंच आहे, मला सुखी व्हायचंच आहे, मला आनंदी राहायचंच आहे. कारण मला कुठे राहायचंय? मोठ्या आयवरती, कॅपिटल आयवरती राहायचंय. आणि तिथं राहायचं असेल तर आय हॅव टू बी सुपर कम्प्लीट, आय हॅव टू बी सुपर सिक्युअर, आय हॅव टू बी सुपर हॅपी अँड आय मस्ट बी. असं जेव्हा मी म्हणायला लागतो तेव्हा तत्वज्ञानही सांगतं आणि मानसशास्त्रही सांगतं की इथे होतो मोहाचा जन्म. मोहाचा जन्म म्हणजे काय आपण बघूया. मोह याचा अर्थ मिळवणं, जमा करणं, मिरवणं, टिकवणं, उपभोगणं, पुन्हा पुन्हा उपभोगणं, संपू न देणं आणि वाढवत राहणं. एवढ्या 8 गोष्टी आहेत मोहामध्ये, एक नाही. म्हणजे आता बघा की मी जेव्हा म्हणतो की अरे मला ना सतत कॅपिटल आयवरती राहायचं आहे, मला स्मॉल आय नको, मला तुमचा छोटा बिंदू पण नको, आणि ते ना कॅपिटल आय मेडअप ऑफ स्मॉल आईज ऐकायला चांगलं आहे हो, पण प्रत्यक्षामध्ये ना मला ते नको. मला ना हॅपीच राहायचं आहे प्रत्येक वेळीच, मला यशस्वीच व्हायचं आहे प्रत्येक वेळीच, मला या गोष्टी मिळवायच्याच आहेत. म्हणून जो मोह आपण म्हणालो, काल मी मोहाची व्याख्या केली होती बघा, संकुचित उथळ देहबुद्धीचे विचार. ही विनोबांची आपण काल मोहाची व्याख्या ऐकली ना. आणि मोहाचे विचार गेले, मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. इतकी सुंदर व्याख्या विनोबांनी आपल्याला सांगितली. पुन्हा एकदा बघू त्या मोहामध्ये किती पायऱ्या येतात. मिळवणं, जमा करणं, मिरवणं. हां, मिरवणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण त्याशिवाय तुमच्याकडे अमुक गोष्टी आहेत त्या दुसऱ्याला कळणार बरं कशा.
म्हणून त्या मिरवणं गरजेचं आहे. मग ते लग्नसुद्धा का असेना किंवा माझ्या घरातला वाढदिवससुद्धा का असेना, ते सगळ्यांना कळलं पाहिजे आणि ते नाक्यानाक्यावरती कळलं पाहिजे. खाली शुभेच्छुक अशी यादी असली पाहिजे. तर त्यामुळे मिरवणं अत्यंत महत्त्वाचं. मग टिकवणं महत्त्वाचं, कारण ती एक चिंता जे आज आहे ती उद्या राहणार की नाही. उपभोगणं आणि पुन्हा पुन्हा उपभोगणं, की हे संपता कामा नये. त्याच्यातून येते ती तृष्णा आणि म्हणून मग मी कशावरती काम करायचं, संपू न देणं. माझे रिसोर्सेस संपलेच नाही पाहिजेत, माझे रिसोर्सेस हे सतत वाढतच गेले पाहिजेत. या सगळ्यामधून हा मोहाचा जन्म होतो. मग आता आपला कॅपिटल आय मेड अप ऑफ स्मॉल आईज आपल्याला काय सांगतो बघा. शरीरात मी आहे, पण मी म्हणजे फक्त शरीर नव्हे. बरोबर, शब्दार्थ तर कळतोय. मनात मी आहे, पण मी म्हणजे फक्त मन नव्हे. कामात मी आहे, पण मी म्हणजे वर्क इज नॉट लाईफ, वर्क इज अ पार्ट ऑफ लाईफ. नात्यामध्ये मी आहे, पण मी म्हणजे नातं नव्हे. मी कुणाचा तरी पती आहे, मी कुणाचा तरी वडील आहे, मी कुणाचा तरी मित्र आहे, पण मी म्हणजे तो अख्खा नव्हे. जगात मी आहे, पण मी म्हणजे माझं जग नव्हे. हे मी जेव्हा स्वतःला सांगायला लागतो तेव्हा मी काय म्हणतो, माझी अचिव्हमेंट नाही, मला या वेळेला मिळालेली अचिव्हमेंट. बघा, दोघांमध्ये फरक आहे ना. माझी अचिव्हमेंटला काय झालं, ती उपाधी माझ्यामध्ये आली. अरे मी विजयी ठरलो असं म्हणण्यापेक्षा या वेळेला या सामन्यामध्ये मला विजय मिळाला, या वेळेला या सामन्यामध्ये मला विजय मिळाला, असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की मीला अलग करत, मीला अलग करायची क्लुप्ती आहे ही. मीला अलग करायची दुसरी क्लुप्ती आहे, तिथं सहज आहे, मीचा आम्ही करा. तिथं आपल्याला सगळ्यांना जमणारी क्लुप्ती आहे. जिथं मी 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 आहे ना, तिथे तुमच्या आणि आम्ही कॉर्टिकलला येण्यासाठी काल आपण बघितलं परस्परावलंबन, इंटरडिपेंडन्स. जिथं मी आहे तिकडे आम्ही करा ना. म्हणजे निदान तो मी विस्तृत आणि विशाल तरी होईल. तरीही प्रश्न उरतो, मग मी आहे तरी कोण, आणि मी आहे तरी कोण या प्रश्नाचं उत्तर कॉग्निटिव्ह सायकोलॉजी देत नाही. ती आपल्याला काय सांगते, तुझं मन आहे ना, त्या विचारांच्या पासून, थिंकिंगच्या पासून अवेअरनेस तुझा ठेव. पण मग अवेअरनेस असणारा मी कोण, तर सायकोलॉजी म्हणते म्हणजे तूच तो. आणि तिथे कॉग्निटिव्ह सायकोलॉजी थांबते. आणि इथं आपल्याला परंपरा, इथपर्यंत आपण कॉग्निटिव्ह सायकोलॉजी केली. म्हणजे त्याच्यातला निरोगी आत्मस्वीकार, हेल्दी सेल्फ ॲक्सेप्टन्स म्हणजे कॅपिटल आय मेड अप ऑफ स्मॉल आईज. आता इथं जिथं ही थांबते तिथे आता सुरू होतं ती आपलं परंपरेतलं शहाणपण. आता आपण खूप कॉन्सेप्च्युअली शिकणार आहोत.